नमस्कार. कथेचं नाव आहे अल्लड. लेखक दीपक तांबोळी. अल्लड. हर्षा बाहेरून आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या. ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली. काय ग मुलींनो, काय खेळताय? बदाम सात, एक जण उत्तरली. मी खेळू तुमच्यासोबत? हो, खेळा ना. हर्षा मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली. आपल्या 5 वर्षाच्या मुलीला, सिद्धीलाही तिनं जवळच बसवलं. छोट्या मिहीरला मांडीवर घेतलं. द्या, मी पत्ते पिसते. मुलींकडचे पत्ते घेऊन तिनं ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात 1 तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही. अगं बाई, हर्षू, तू इथे बसली आहेस? मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसली आहेस? आईच्या हाकेनं ती भानावर आली. हो आई, येतेच. बस फक्त 1 डाव. अगं तू भाजी करणार होतीस ना, की मी करू? 12 वाजून गेलेत. मुलांना भुका लागल्या असतील. हो आई, मला भूक लागली आहे. सिद्धी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेनं ती पत्ते खाली ठेवून उठली. मुलींनो, संध्याकाळी आपण परत खेळू बरं का? मुलींनी माना डोलावल्या. हर्षा मुलांना घेऊन घरात गेली. हर्षू, लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का? अगं, 2 मुलांची आई ना तू. निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना. मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली, अगं, बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले. आणि काय बिघडलं ग लहान मुलींसोबत खेळले तर? निर्मलाबाई आपल्या त्या 30 वर्षाच्या निरागस मुलीकडे पाहून हसल्या. खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाही. अजून त्यांच्या मनात आलं, काही बिघडत नाही, पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील ग? म्हणू दे, काय म्हणायचं ते. हर्षा थोडी चिडूनच म्हणाली. मग तिनं भाजी करायला घेतली. 15 मिनिटात भाजी करून तिनं सर्वांना वाढून घेतलं. वाह, छान केली आहेस ग भाजी. भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या. हर्षाने स्मित केलं, पण मगाशी आई जे बोलली त्यानं तिचं मन नाराज झालं होतं. तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या, अगं हर्षू, हा बालिशपणा सोड. आता तू 2 मुलांची आई झाली आहेस. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरूनचे त्यांचे टोमणे बंद झाले आणि आज आईनं त्यावरून तिचे कान उपटले होते. आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला? त्यांना काय करायचं खायला? अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं. शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्यासोबत गप्पा मारत. ती रागावली आहे हे निर्मलाबाईंनी ओळखलं, पण तिचं रागवणंसुद्धा तिच्या चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भरभर आवरून हर्षा बेडरूममध्ये गेली. तिची मुलं हॉलमध्ये कार्टून सिरियल बघत बसली. बेडवर पडल्या पडल्या हर्षाच्या मनात विचार आला, खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं, मस्त्या करायला आवडतं, खेळायला आवडतं. फुलं, फुलपाखरं, रंगीबेरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो. जगात सर्वत्र आनंदच भरला आहे असं आपल्याला वाटत राहतं. आपण सहसा कोणावर रागवत नाही. रागावलं तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतं. तिला आपले कॉलेजचे दिवस आठवले. फुलपाखरासारखी ती बागडायची. सगळ्यांशी ती हसून बोलायची. सगळ्यांशी तिची मैत्री होती. मुलांची तर जास्तच. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत, हर्षू, मुलांबरोबर इतकी मोकळेपणानं वागत जाऊ नकोस. ते तुझ्या
हसण्याचा वेगळा अर्थ काढतात. पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस बालिश चेहरा आणि त्यावरचं खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे. तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे. पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची. त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस राहत नसे. बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही. आई गं, मी भातुकली खेळू? सिद्धीच्या ह्या प्रश्नानं ती भानावर आली. का गं, टी व्ही बघून कंटाळा आला वाटतं? हो, खेळू का? खेळ, पण तुझ्याकडे सगळं सामान कुठे आहे? ती शेजारची उत्तरा आली आहे सामान घेऊन. मग ठीक आहे, जा खेळा. आई, तू येतेस मांडून द्यायला? त्या वाक्यानं हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला. प्रफुल्लित चेहऱ्यानं ती म्हणाली, हो, चल आपण हॉलमध्येच बसू. मग हॉलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली. 3 वर्षांचा मिहिरी तिथे लुडबुड करायला लागला. हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी काय हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. 4 वाजले आणि हॉलचा दरवाजा उघडला. तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या. हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही. अगं बाई, हर्षू, अजून तू भातुकली खेळतेस? एक मैत्रीण म्हणाली. तशा सगळ्यात जोरात हसल्या. नाही नाही गं, या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते. हर्षाने सर्वासर्व केली खरी, पण मैत्रिणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं. अगं, आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसली आहेस? एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच. ते ऐकून सिद्धीला काय वाटलं कुणास ठाऊक. ती उत्तराला म्हणाली, उत्तरा, आपण उद्या खेळू हं. उत्तरालाही ते पटलं. तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली. हर्षा आत जाऊन मैत्रिणीसाठी पाणी घेऊन आली. ए, काही म्हणा, आपली हर्षू अजून काही बदलली नाही. अजूनही तशीच बालिश वाटते बघा, एक मैत्रीण म्हणाली. हो, खरंच, अगदी 11वी-12वीतली अवखळ मुलगी वाटतेय. तिची फिगर तर बघ, अगदी चवळीची शेंग वाटते. नाहीतर आपण बा, सगळ्याजणी भोपळे झालोत. सगळ्याजणी फिदी हसल्या. हो, पण थोडंफार मॅच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना. आपली आता लग्न झाली आहेत, 2-2 मुलं आहेत आपल्याला. नाहीतरी हर्षू वाटते का 2 मुलांची आई आहे म्हणून? आठवतं, आपल्या कॉलेजची मुलं तिला बेबी म्हणायची. ती बेबी अजून बेबीच दिसतेय. परत एकदा सर्वजणी हसल्या. हर्षाला खूप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करतायत की टोमणे मारतायत हे तिच्या लक्षात आलं नाही. गप्पा सुरू झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पूर्णपणे संसारी झाल्यात. सासू, नंदा, नवरा आणि मुलं यांच्या व्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते. 2 वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या. मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिनं स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्णवेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयांवर गुंतत राहायचं. तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती. तिला संगीत आवडायचं. विशेषतः सध्याच्या तरुण पिढीचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे. टी व्हीवरच्या कार्टून सिरियल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीनं पाहायची. तिला भटकायला आवडायचं. लहान मुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. काय म्हणतात आमचे जिज्जू? एकीनं विचारलं. मजेत आहेत, हर्षा उतरली. सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी, म्हणून तर मी इकडे आले. दादा वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय. आई घरी एकटीच होती, म्हणून म्हटलं आईलाही कंपनी
आणि मुलंही बऱ्याच दिवसात आजीला भेटली नव्हती, म्हणून मग आले इकडे. तुझ्या नवऱ्याला तुझा बालिशपणा आवडतो का गं? दुसरीनं टोचलं. मगाचाच विषय परत एकदा काढल्यानं हर्षाला जरा तिचा रागच आला. पण तिला हेही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता. वास्तविक ही जितकी चंचल, अवखळ, तितकाच तो गंभीर आणि अबोल होता. तिच्या सासूबाईंनी तिच्या बालिशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील, पण त्यांना कधीही चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता. काय माहीत, कधी बोलले तर नाहीत, कदाचित आवडतही असेल, ती जरा खटाळपणे म्हणाली. मैत्रीण चुप बसली. हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रिणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली. तिनं झटपट शिरा व भजी करून प्लेट्स भरून बाहेर आणल्या. करूनच ठेवलं होतं की काय? एकीने विचारलं. नाही ग, आत्ताच केलंय, गरमच आहे बघ, हर्षा हसत म्हणाली. मग इतक्या झटपट? हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्त होता. कधीकधी ती वेंधळेपणा करायची, पण खूपदा फक्कड जमून जायचं. खूप छान झाली आहेत हं भजी आणि शिराई, एकजण म्हणाली. चला, या बाबतीत तरी आपली हर्षू मॅच्युअर्ड आहे म्हणायची, दुसरीनं टोमणा हाणला. हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते. अगदी 5वीत असल्यापासून ती पोळ्या करायची. अजूनही तिचं नवनवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही. नोकरी करत असतानाही ती सुट्टीच्या दिवशी काहीतरी नवीन करून सर्वांना उत्साहानं खाऊ घालायची. निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेनं हर्षा अवघडली. कसं जमतं कुणास ठाऊक बाबा तुला. आम्हाला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा येतो, एक मैत्रीण म्हणाली. हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये. सदोदित उत्साहानं उल्लसित असलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं. नोकरी करतानाही ती ऑफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची. दिवसभराचं काम 4-5 तासात पूर्ण करून ती बॉसकडे जाऊन दुसरं काम मागायची, नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची. तिच्या या वृत्तीमुळे ती बॉससकट सर्वांचीच लाडकी होती. म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिनं राजीनामा दिला, तेव्हा कंपनीनं तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती. अर्थातच तिनं नकार दिला होता. मैत्रिणी गेल्या तशा हर्षाला हायसं वाटलं. त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती. ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती. तिला त्याबद्दल खूप काही सांगायचं होतं, पण मैत्रिणींना त्यात काडीचाही रस नव्हता. सध्या ती खूप पुस्तकं वाचत होती, त्याबद्दलही तिला बोलायचं होतं, पण मुलं, नवरा, सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रिणींना आवडत नव्हतं. संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली. मुलांचे झोके खेळून झाल्यावर कोणी बघत नाही ना, हे पाहून तिनंही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं. झोक्यावरून उतरताना तिनं मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेनं बघतायत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली. 3 दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली. दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रान्सहून परतला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या होत्या. शाळेतली मुलं कॉलन्यात क्रिकेट खेळायची. हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरू होतं. भाजी बाजारातून परतलेल्या हर्षानं ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले. तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असताना ती मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची. ती बॅटिंग आणि बॉलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टीममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची. हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावळी झाली. मी मी खेळू का रे तुमच्यासोबत? तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली. काकू,
हा लेडीज गेम नाही आहे. तुम्हाला बॅट तरी हातात धरता येते का? एक मुलगा चेष्टेने म्हणाला. तशी हर्षा उसळून म्हणाले, तुम्ही सगळे बॅटिंग करा. तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बॅटिंग करेन. चालेल? पोरं आनंदानं तयार झाली. बऱ्याच वर्षांनी बॉल हातात घेतल्यामुळं तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते. पोरं ती मस्त चोपत होती. पण जशी ती सरावली, तिनं त्यांना आऊट करण्याचा सपाटाच लावला. 7ही पोरांना आऊट करून तिनं बॅटिंग करायला सुरुवात केली. 4-5 चेंडू सरळ खेळल्यावर तिनं पुढचा चेंडू पार एका 2 मजली इमारतीवरून भिरकावून दिला. पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हातानं परत आली. काकू, त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बॉल बसला. त्या बॉल देतच नाही आहेत. तुम्ही जाऊन घेऊन या ना. हर्षा विचारत पडली. रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती. तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरून तिला टोमणे मारणार. जाऊ दे मुलांना, मी तुम्हाला पैसे देते. तुम्ही नवा बॉल घेऊन या. मुलं खुश झाली. तिनं आज जाऊन पैसे आणून मुलांना दिले. मुलं नवीन बॉल आणायला गेली. हर्षानं प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळानं रणदिवे मावशी उपटली. तिनं हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून चांगलंच फैलावर घेतलं. तिच्या बालिशपणावरून हर्षाला नाही नाही ते बोलली. आता तरी सुधर. तू काही लहान नाहीस. 2 मुलांची आई आहेस तू. अशी ताकीद देऊन गेली. ती गेल्यावर हर्षाला रडू आलं. एक विचित्र उदासीनता तिला वाटू लागली. संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसूम होती. सिद्धी आणि मेहर काहीतरी खेळत बसले होते. हर्षा बेडरूममध्ये पुस्तक वाचत पडली होती. पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं. दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता. काय गं सिद्धी, आज घरात इतकी शांतता का बरं? प्रणवनं विचारलं. त्या मागच्या कॉलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खूप बोलून गेल्या. म्हणून आई रडतीये. आईला बोलून गेल्या? पण का? सिद्धीनं त्याला सगळा किस्सा सांगितला. प्रणवच्या चेहऱ्यावर एक स्मितरेषा उमटली. तो बेडरूममध्ये गेला. त्याला पाहून ती उठून बसली. पण तिचा उदास चेहरा त्याच्या लक्षात आला. काय गं, असा चेहरा पाडून का बसलीयस? नाही, काही नाही, असंच. सांगितलं मला सिद्धीनं सगळं. मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? हर्षा रडायला लागली. रडता रडता म्हणाली, सगळेच मला म्हणतात की तू लहान आहे का लहान मुलांमध्ये खेळायला. आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या. माझी आई, वहिनी, माझ्या मैत्रिणी तसंच म्हणत असतात. आता ही मोठी माणसं खेळतच नाही तर मी काय करू? मला नाईलाज असतो. लहान मुलांमध्ये खेळावं लागतं. प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्यानं तिचे डोळे पुसले. वेडाबाई कुठली, असं रडतात का? या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहीतच नसतं. म्हणून जो असं सुंदर जीवन जगतो त्याला ती नावं ठेवत असतात. हर्षाला काही कळलं नाही. म्हणजे? तिने विचारलं. तू लहान मुलांकडे बघितलंस. ती बघ कशी नेहमी आनंदी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो. एखादं खेळणं, पान, फुलं, पक्षी, चित्र, चॉकलेट बघून ती अगदी हुरळून जातात. आपलं रडणं विसरून ती लगेच हसायला लागतात. त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात. बरोबर ना? हो. तू तशीच आहेस हर्षू. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी. आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. पण
मी एवढ्या वर्षात तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती. माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस. पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून तू तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो. तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला, पण नाही जमलं. कदाचित वयाच्या 10व्या वर्षी वडील वारल्यामुळं, अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळं मी खूप लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही. चॉकलेट खाताना किंवा कुल्फी, आईस्क्रीम खाताना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, तसा आनंद मला होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो. तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून तू हरखून गेलीस. पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मूल अजून जिवंत आहे हर्षू, आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मूल तसंच जिवंत राहू दे, अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू, तू मला तशीच आवडतेस, अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्या ती उत्साहाचा संचार होऊ लागतो. प्रणव क्षणभर थांबला. त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली. मग ती अवघडली. आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरून टोमणेच मारले होते. पण तिचा धीरगंभीर अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता. तिला कसं रिॲक्ट व्हावं ते काही कळेना. बाहेर कुठेतरी वीज कडाडली आणि त्या पाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास दरवळला. त्या वासाने हर्षा वेडावून गेली. या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं. आई, पाऊस पडतोय, आम्ही पावसात खेळायला जाऊ? बाहेरून सिद्धीनं विचारलं. हो, जा. तिला उत्तर देता येता हर्षानं प्रणवकडे पाहून विचारलं, मी पण जाऊ? प्रणवनं तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. कुठे? पावसात भिजायला. प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणते ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला. काय झालं हसायला? तो न बोलता हसतच राहिला. सांगा ना, का हसताय? काही नाही ग, तू जा जा. हर्षा पटकन बाहेर आली. चला रे मुलांनो, आपण पावसात खेळूया. प्रणव बाहेर आला. आपली बायको आणि मुलांना पावसात नाचताना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला. आपल्याला या क्षणांचा आनंद का घेता येऊ नये याचं त्याला वैषम्य वाटत होतं. बाबा, या ना पावसात खेळायला, सिद्धी ओरडली. पण प्रणवचं संकोची मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं. तेवढ्यात हर्षा पुढे आली. प्रणवचा हात धरून तिनं त्याला अंगणात खेचलं. त्याचे दोन्ही हात धरून ती त्याला नाचवायचा प्रयत्न करू लागली. तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं, पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करू लागला. पावसाची सर आली तशी निघून गेली. पण त्या 15-20 मिनिटात सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली. हर्षा मुलांना घेऊन आत गेली. तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला. मुलांनो, बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या. मुलं बाथरूममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टॉवेल घेऊन आली. ओले त्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खूप सुंदर दिसत होती. हे घ्या, डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्ही कपडे बदलून घ्या. त्याच्या हातात टॉवेल देत ती म्हणाली. त्यानं टॉवेल घेताना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं. खूप मजा आली आज हर्षू पावसात भिजून.
असंच मला शिकवत राहा आयुष्याचा आनंद घ्यायला. शिकवशील ना? प्रत्युत्तरात ती लाजून हसली. तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला, माझी गोड गोड बायको, मला तू खूप आवडतेस. धन्यवाद. लेखक दीपक तांबोळी. वाचन संजय इनामदार.